शाळा आहे. माझं शिक्षण इथं झालं शिक्षण. आम्ही तिथल्या प्रमुख हेडला बोललो, पण ते आम्हाला तेवढं म्हणजे कारवाई करायच्या भूमिका ते नाही. पोलीस प्रशासन आम्हाला साथ देतो, ते आमच्या सोबत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आपण 20 राज द्या, कायद्यानुसार कारवाई करू, जे गुन्हा दाखल होईल ते गुन्हा दाखल करू, त्यांचं असं म्हणणं आहे. परंतु आम्हाला संस्था चालक जे असतील यांनी फक्त एक पत्र द्यायचं की आम्ही निलंबन केलं, तिथून आम्ही ठाण्याला जाऊ, साहेबाला सांगू, गुन्हा दाखल करू. अजून आताही 13 मुली निलंबन झाल्यानंतर तुमचा रोष कमी होईल? नाही, आता रोष कसं कमी होईल? कारण निलंबन करणं ही मोठी भूमिका नाही, रोष कमी होणार नाही. कारण असे प्रकार महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आपल्या मुली, लहान लहान लेकरं सुरक्षित नाहीत हे दिसत असताना सुद्धा प्रशासन, राजकारणी काय करत? अहो, सरकार राजकारणी आम्ही नाही, त्यांनी करावं लागतं कायदा, कठोर कायदा त्यांनी करावं. आम्ही जनता म्हणून आता आज झालं माझ्या गावाला मती म्हणून की 55 तो पुरुष असलं काम कांड करतो. हा मास्तर हरामखोर त्या मुलीला घाण बोलतो. त्याला अक्कल आहे का? त्या घरी आई मुली बायको नाही का? त्याला अक्कल यावी, त्याला कसं करावं? मुली आईबाप पडतात शिकायला, शिक्षक मादर शिवी देऊ नये, भक्षक झाले हरामखोर. कलर काय असं चुकीचं काम आहे. आमचं एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासन आम्हाला कायद्याने कारवाई करावी. काय सांगाल तरुणांची भूमिका काय या घटनेवरून? अहो, लातूर शहरामध्ये एक शैक्षणिक पाठ्यांना आहे, पण आज जर त्या भूमिकेकडे पाहिले तर एक नामांकित शिक्षण संस्था आहे. शिक्षण संस्थेचे ही जी शिक्षण संस्था आहे यांचे एक 10-15 युनिट आहेत. या असे प्रकार जर इथे लातूर शहरामध्ये शैक्षणिक युनिटमध्ये जर असं होत असेल, तर लातूर पॅटर्न जर असा निर्माण होत असेल तर आम्ही काय भूमिका घेणार? 10 ते 12 अल्पवयीन मुलीवर तुम्ही लैंगिक छळ करतात आणि त्याच्यानंतर मॅडम, इथले एक मॅडम आहेत, ही घटना जनतेच्या नजरेत कधी आली? ही घटना एका मुलीनं स्वतः जाऊन तिच्या पालकाला सांगितली. पालक इथं कधी आले? पालक इथं कमीत कमी 12 ते 1 वाजता आलेले आहेत साहेब. आता किती वाजले? आता 4 ते 5 वाजले झालेले आहेत. संस्थेने कुठलीही कारवाई केलेली नाही. संस्थेने कारवाई केली नाही, परंतु ही सगळ्यात मोठी घटना लातूर शहरात. बरोबर. मग सध्याला पाहायला गेलं प्रत्येक राजकारणी प्रत्येकाचं राजकारण करतोय. जो तो ज्याच्या त्याच्या भूमिकेत आहे, जो तो ज्याचं त्याचं फोडाफोडीमध्ये व्यस्त आहे. ही घटना त्यांना समजली नसावी का? त्यांनी याच्यावर उत्तर किंवा प्रत्युत्तर किंवा चर्चा काय केलेली? अहो, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री इथं उदगीरला आहेत ना, त्यांना कळत नाही? एसपीला तात्काळ आदेश देऊन त्या हरामखोराला अटक करायला पाहिजे. त्या हरामखोराला अटक नाही झाली तर आरोपीची झेंडा आम्ही इथं लातूर शहरामध्ये. Press the bell icon. Never miss an update.